महाराष्ट्रातल्या साधारणतः 6 ते 7 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि महापुरानं काय अवस्था निर्माण झाली ही आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही. संबंध राज्य आणि देश या संकटाच्या बाबतीत परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अमरावतीचा थोडा भाग या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाणानं घरांचं नुकसान किंवा अन्य प्रकारची नुकसानं झालेली आहेत. संबंध राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालं आणि ते जिल्हे आत्ता ज्या जिल्ह्यांची मी आकडेवारी आपल्याकडे सांगणार आहे ते 7 जिल्हे सोडून अन्य जिल्ह्यात सुद्धा अशा प्रकारचं नुकसान विशेषतः शेतीचं झालं आहे. शेतीचे वाण फुटले, माती वाहून गेली, खडक उघडा पडला, अशा प्रकारचं नुकसान अन्य जिल्ह्यात सुद्धा आहे. पण हे 6 जिल्हे जे आहेत तिथं अधिक नुकसान आहे आणि त्यामध्ये मदत करण्याच्या उद्देशाची आवश्यकता आहे. राज्य सरकार या संदर्भात त्यांचा जो काही कार्यक्रम आहे त्या दृष्टिकोनातून मदतीचं धोरण जाहीर करेल. त्याचा काही भाग आजच राज्य सरकारच्या वतीनं काही जाहीर केला काल आणि त्याच्यामध्ये काही तातडीची मदत ही राज्य सरकारच्याकडून मिळणार आहे ही दिसते. आणि माझी खात्री आहे की पूर्ण चित्र राज्य सरकारच्या समोर आल्याच्या नंतर राज्य सरकार याच्याबद्दलचं अंतिम धोरण लवकरच जाहीर करेल आणि ही जबाबदारी घेईल. आपल्याला अशा संकटाचा अनुभव आहे की 4-5 वर्षाच्या पूर्वी राज्याचे गृहमंत्री गिरीश वळसे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये माळी नावाच्या एका गावामध्ये अशीच अवस्था झाली आणि त्यानंतर सरकार आणि स्थानिक नेते यांच्या संयुक्त प्रयत्नानं सगळं नवीन गाव हे त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि पुनर्वसन कसं करतात या संबंधीचा एक आदेश केला. आपल्याला ठाऊक आहे की एकेकाळी भूकंपाचं मोठं संकट येऊन गेलं आणि त्यावेळेला जवळपास आपण 8,000 लोक तर मृत्यूमुखी पडले होते, 1 लाखाच्या लक्ष घरं जास्त पडली होती आणि त्यावेळेला संपूर्ण पुनर्वसन नवीन गावं गावठाणं ही उभी करण्याचं एक आव्हान होतं. ते महाराष्ट्राच्या प्रशासन यंत्रणेनं आणि लोकांच्या मदतीनं आपण उभं केलं आणि त्या भूकंपाच्या एवढ्या मोठ्या संकटांना सुद्धा तोंड देऊन त्याची उभारणी करायला आपण यशस्वी झालो. आज साधारणतः आमच्याकडे आत्ताची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये 16,000 घरं म्हणजे एक लक्षात घ्या, व्यक्ती नाही, एका घरामध्ये कदाचित जास्त व्यक्ती असतील, 4 असतील, 3 असतील, 5 असतील, तर 16,000 कुटुंब याची माहिती आत्ता आमच्याकडे आहे आणि ती साधारणतः रत्नागिरी, प्रामुख्यानं रत्नागिरी म्हणजे चिपळूण आणि खेड आणि आजूबाजूला 5,000, रायगड, महाड आणि आजूबाजूला महाड, कोल्हापूर आणि जवळपासची काही छोटी मोठी गावं तिथं 5,000, कोल्हापूर 2,000, सातारा प्रामुख्यानं पाटण तालुका तिथं 1,000, सांगलीमध्ये आत्ता माहिती 2,000ची आहे ती आणखी वाढेल असं दिसतंय आणि सिंधुदुर्गमध्ये आत्ता आमच्याकडे माहिती 500 घरांची आहे. अशी जवळपास 16,000 कुटुंब ही आज या ठिकाणी मदतीच्या संबंधी आपण त्यांचे लक्ष द्यायची गरज आहे आणि त्यांनी आम्ही या ठिकाणी विचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांना आवाहन केल्याच्या नंतर तातडीनं या सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी
कितीचा ओघ हा फासायला सुरुवात केली. अनेकांनी यापूर्वीच काही आता जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आहेत, त्यांनी ठाण्याहून काही 4-5 ट्रक काही मटेरियल वगैरे यापूर्वीच पाठवलं. आमचे सहकारी देशमुख पण आहेत आज या ठिकाणी आहेत, त्यांनी 5 ॲम्ब्युलन्सेस आज या ठिकाणी सादर केलेले आहेत. असं अनेक प्रकारची मदत जिल्ह्याचे कार्यकर्ते करतात. पण संघटनेच्या वतीनं राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट ही जी आमची एक संस्था आहे, या संस्थेच्या वतीनं आम्ही आता असा निर्णय घेतला आहे की 16,000 किट्स तयार करायचे. या किटमध्ये 16,000 घरगुती भांडी, घरगुती भांड्यामध्ये 2 प्लेट थाळी ताट म्हणतो आपण ते, त्याच्यामध्ये 2 पेले फुलफासं, 2 वाट्या, 2 शिजवायची भांडी, 1 तवा, 1 भात वाढपे चमचा, भाजी वाढपाची फळी, लाटणे आणि फळफाट असं एक किट एकाचा हा या ठिकाणी केलेला आहे. आणि इथे सगळे स्टेनलेस स्टीलचं मटेरियल आहे. आणि हा किट या ठिकाणी 16,000 कुटुंबांच्यासाठी वाटप करण्याच्या उद्देशी खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाईल. याच्याशिवाय अनेकांच्या घराचं काही अंथरूण फांगरून वगैरे हे जे साहित्य ते भिजलं किंवा खराब झालं आणि त्याच्यासाठी एक आम्ही किट तयार केलं आहे. त्याच्यामध्ये एक सतरंजी आहे का, एक सतरंजी आणि 2 चादरी सोलापूरच्या आणि असं ती आमचे सहकारी महेश गाडेकर सोलापूरवरून हे सगळं मटेरियल या ठिकाणी आणण्याच्या प्रयत्नात आहे. मला वाटतं की त्याचा फायनल लॉस तरी आज रात्री किती येते? 7,000 किट आज येते. म्हणजे 2 दिवसामध्ये सोलापूरच्या सहकाऱ्यांच्याकडनं हे जवळपास लागणारे 16,000 किट हे या ठिकाणी दिली जाते. याशिवाय करोना प्रतिबंधक मास्क जे आपण सगळेजण वापरतो ते 2 लाख मास्क हे या ठिकाणी पाठवले जातील आणि ते डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी केले जातील. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वैद्यकीय विभाग आहे, मेडिकल सेल, डॉक्टर सेल, त्याचे प्रमुख डॉक्टर काळे आटकर, डॉक्टर काळे आंबेजोग आहेत आणि यांची 7 डॉक्टरांची मोठी टीम आहे. आणि जवळपास 250 डॉक्टरांची टीम पथकं ही ठिकठिकाणी मागील गावांच्या मध्ये, मोठ्या वस्त्यांच्या मध्ये आज कॅम्प आयोजित करून रुग्णांची तपासणी, उपचार आणि औषधाचं वाटप हे करण्याच्यामध्ये आज ती जबाबदारी त्यांनी घेतली. त्यांचे काही लोक ऑलरेडी जिल्ह्यात गेलेच पोहोचले आणि गंभीर आजारी रुग्ण असतील त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये भरती केली जाईल. या कामांच्यासाठी औषधं आणि या सगळ्या गोष्टी पुरवण्याची जबाबदारी आमचे सहकारी जगन्नाथ शिंदे एक आहेत का, ही त्यांची जी संघटना आहे, काय त्याचं नाव, ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन आणि या सगळ्यांच्या वतीनं जी काही औषधं लागतील ती सगळी औषधं देण्याच्या संबंधीची जबाबदारी त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ताप, सर्दी, खोकला, उलटी, शौचाचा प्रश्न, त्वचेचा रोग, किरकोळ चर्माच्या जखमा, दुखापती यासाठी लागणारी सगळी जी औषधं आहेत ती त्यांच्याकडून वैद्यकीय पथकाच्या मार्फत पोचवली जातील आणि त्याचा उपयोग आवश्यकता असलेल्या पेशंटच्यासाठी केली जाईल. त्याशिवाय मुलं आणि जे घटक आहेत लहान त्यांच्यासाठी बिस्किट आणि टोस्ट याचे सुद्धा 20,000 किट्स हे ब्रिटानिया कंपनी आणि अन्य कंपन्यांच्याकडून आम्ही एकत्र करतो. त्यांच्या फासाची त्या ठिकाणी व्यवस्था करते. आता साधारणतः राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं
जो काही कार्यक्रम आता हातात घेतला आहे हा कार्यक्रम येत्या 2 ते 3 दिवसामध्ये एक्झिक्यूट करण्याच्या संबंधीची काळजी आमचे सगळे सहकारी करत आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सहकाऱ्यांच्या जबाबदारी झोपवली. रायगडची जबाबदारी सुनील तटकरे आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्याकडे दिलेले आहे. रत्नागिरीची शेखर निकम आणि संजय कदम यांच्यावरची जबाबदारी दिलेली आहे. सिंधुदुर्गला अनेक सावंत यांच्यावर दिलेली आहे. सातारला बाळासाहेब पाटील सहकार मंत्री आणि विक्रमसिंग फातनकर यांच्यावर ही जबाबदारी आहे. सांगलीला आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. ते आणि त्यांचे सहकारी जिल्ह्यातले या प्रत्येकाचं वाटप व्यवस्थित होतील याबद्दलची खबरदारी ही त्या ठिकाणी घेतली घेण्याची कामगिरी करते. साधारणतः या सगळ्या आयटमची किंमत ही 2.5 कोटीच्या आसपास आहे आत्तापर्यंत जी येतात पद्धती. आणि याशिवाय कार्यकर्ते जिल्ह्यातून जे काही वेगळी मदत करतात त्याचा काही आम्ही हिशोब ठेवलेला नाही. मध्यवर्ती ठिकाणी इथून जे काही मटेरियल पाठवलं जाईल त्याची किंमत आता 2.5 कोटीच्या आसपास आहे. हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मला असं वाटतं की यापेक्षा काही अधिक सांगायची गरज नाही. आज दौरे करण्याच्यासाठी CM, डेप्युटी CM, पालकमंत्री, विरोधी पक्ष नेते यांनी दौरे केले. यांचे दौरे लोकांना धीर देण्याच्यासाठी उपयोगी पडतात. त्याच्याबद्दल काही आमची हरकत नाही. पण मला असं वाटतं की आता हे दौरे ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या सगळ्यांनी दौरे त्या ठिकाणी करून एकंदर जी काही कामगिरी आहे त्याची पूर्तता करण्याच्यासाठी लक्ष देणं हे योग्य आहे. पण माझा पूर्वीचा अनुभव असा आहे म्हणजे विशेषतः लातूरच्या वेळेचा की एक म्हणजे ही कल्याणची तुझी जाऊन ही एक नवीन कन्सेप्ट आहे. आणि कारण नसताना अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी राहत असतात. माझं आव्हान आहे त्यांना की आत्ता तिथं शासकीय यंत्रणा आणि तिथले स्थानिक संघटना आणि कार्यकर्ते हे पुनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल अशा प्रकारचे दौरे हे शक्यतो टाळण्याचा उद्देशाचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा. म्हणजे मला आठवतं की मी लातूरला असताना एक दिवशी आम्ही सगळेजण या कामात होतो आणि प्राईम मिनिस्टर नरसिंहराव येणार होते. प्रधानमंत्र्यांना मी फोन करून सांगितलं की तुम्ही 10 दिवस यायचं नाही. आम्ही सगळेजण इथं कामात आहोत. तुम्ही आल्याच्या नंतर सगळी यंत्रणा तुमच्या तयारीमध्ये लागेल. आणि मला आनंद आहे की नरसिंहरावनी माझी विनंती मान्य केली आणि ते 10 दिवस आले नाही, 10 दिवसाच्या नंतर आले. आणि त्यामुळे शक्यतो मोठ्या नेत्यांनी म्हणजे मी सुद्धा अशा प्रसंगी कधी जात नाही असं होत नाही. पण मी मुद्दाम यावेळी जात नाही. आणि त्याचं कारण ही वाटीची सुविधा करणं ही अधिक महत्त्वाची आहे. आणि आपण जाऊन सर्व यंत्रणा आपल्या भोवती ठेवणं हे काही योग्य नाही. आता ठीक आहे, आज राज्यपाल त्या ठिकाणी जातात. कदाचित पूरग्रस्तांना उभं करण्यासाठी ते लोकांना विश्वास देण्याला किंवा केंद्राकडून अधिक मदत मिळायला ते यशस्वी होती. त्यांचे संपर्क चांगले असल्यामुळं त्यामुळे त्यांचं जाणं ठीक आहे. पण शक्यतो आता हे अशा प्रकारचे दौरे ज्यांचा त्या ठिकाणी दैनंदिन संबंध नाही किंवा कुटुंबाच्या व्यक्ती नाहीत यांनी शक्यतो टाळण्याच्या मुद्द्याचा प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचे. आणि म्हणून या संदर्भात जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. त्यांना अजूनही कृपया दर्डी कोसळण्याची आणि दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल किंवा सांगली असेल अशी नदीकाठची जी गावं आहेत त्यांना कायमच आता पुराचा धोका संभवतो. अशा गावांसाठी कायमस्वरूपी काय तोडगा काढण्याची गरज आपल्याला वाटते का? असं आहे की राज्य सरकार त्या संबंधीचा विचार करते. माझी माहिती अशी की
की कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठक या संबंधीची घेतली. विशेषतः डोंगर कफाली आणि त्याच्या खाली जी गावं आहेत त्या गावांच्या संदर्भात काय निकाल घेतात, त्यांना शिवसेनेचं पुन्हा असा प्रसंग येऊ नये म्हणून काही काळजी घेतली का? ज्या ठिकाणी प्रत्येक सभानं नुकसान झाले सोबत गाव सोबत करायचे अशी ठिकाणी आता उदाहरणार्थ रायगड डिस्ट्रिक्टमध्ये जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केलं की हाऊसिंग बोर्डच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं एका गावाची ताऱ्याची सबूत जबाबदारी ते घेतात. तर अशी कुठं करायची गरज आहे. याला तज्ज्ञांचा सल्ला घेऊन राज्य सरकार काही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहे असं मला कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि तुम्ही म्हणताय तशा भागांची काळजी घ्यायची आवश्यकता आहे. आणि याला आणखी एक कारण आहे, वृक्षतोड. जी झाडं तोडली जातात त्यामुळे खूपदा त्या डोंगरावरनं पाणी तफेनी थांबण्याच्या आधी एकदम खाली येतं आणि मग खाली असलेल्या गावांना त्याची केवळ द्यायला लागते. याचा विचार सरकार करते. मला स्वतःला माहिती नाही ती सगळी. कसं आहे त्याचे जे गव्हर्नमेंट म्हणून जे निर्णय घेता अधिकार आहे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये शक्यतो भाषा करणार नाही. कधी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी, त्याच्या जिल्ह्याच्या मंत्र्यांची जबाबदारी आणि ते त्या संबंधीचा विचार करत आहेत. आम्हाला त्यांनी कन्सल्ट केलं त्याच्यामध्ये आम्ही एकच सांगितले की याला लॉंग टर्म पॉलिसी करण्याची गरज आहे. आपण अलीकडं यंदाच्या वर्षी गेल्या 100 वर्षात पाऊस पडला नाही एवढा पाऊस पडणं आणि त्या परिसरामध्ये पडला असं कधीतरी होतं. पण होतं त्यावेळेला जबरदस्त किंमत द्यावी लागते आणि त्यामुळे आधीच त्याची तयारी केलेली पाहिजे. बोला. आपत्कालीन विभागाचे जे कायदे आता सध्याचे आहेत ते प्रचलित नियमानुसार मदत कशी मिळते त्या प्रमाणात नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि भागामध्ये आपण सांगता की 16,000 घरं डायरेक्ट वाहून गेलेली आहेत, सगळी उद्ध्वस्त झालेले आहे. आपणास कळत आहे की ग्रामीण भागामध्ये इन्शुरन्स वगैरे अशा प्रकार कुठेच नाही आहे. तर मुळात या नियमावलीमध्ये बदल असणं अपेक्षित आहे का? आणि अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कायदेशीर नियमानुसार घरे बांधली गेली नसतात तर त्यांनाही मदतीचा प्रश्न उपस्थित होतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोना होते या सगळ्या परिस्थितीत. असं आहे की राज्य सरकारला याचा विचार करावा लागेल की जवळपास महाराष्ट्राच्या सगळ्या नद्यांच्या जवळ धोक्याची रेषा कोणती आहे ती काळजी घेतली. त्या धोक्याच्या रेषेच्या पूर्ण रेषा त्याच्या आत बांधकाम जागेची वस्तुस्थिती आणि त्यामुळे त्याबद्दल सरकारला निकाल घ्यावा. आपण मगाशी आता उल्लेख केला की अशा ठिकाणी मंत्र्यांनी परिसरांनी व्हिजिट जनरली टाळावी जेणेकरून यंत्रणेवरती ताण पडतो. 2-1 दिवसांपूर्वी केंद्रातले मंत्री आले होते आणि मुख्यमंत्री इथे असताना जिल्हाधिकाऱ्यांविषयी त्यांची थोडीशी शाब्दिक भाषाभाषी झाली. मुख्यमंत्री सीएम वगैरे गेले होते अशा प्रकारच्या वाढीचा प्रयोग झाला. एकंदरीत अशा यंत्रणेचा ताण पडतो. आजही राज्यपाल तिथे व्हिजिट केली तर या सगळ्या परिस्थितीत किती परिणाम होत्या? कसं आहे 2 गोष्टी आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी गेलंच पाहिजे. पण शेवटी ग्राउंड लेवल सिच्युएशन काय ते बघणं आणि लोकांना ठीक देण्याची जबाबदारी. पण आता आम्ही सगळेच जायला लागलो. आता मी उदाहरणार्थ गेलो तर माझी खात्री की त्या ठिकाणी यंत्रणेचे लोक माझ्या भोवती थांबतील आणि तिथलं काम थांबतील. त्यांच्या संकटात जे लोक आहेत त्यांना तातडीने सहाय्याची गरज आहे त्याच्यावर त्यांचं लक्ष होईल. त्यामुळे शक्यतो असं माझ्यासाठी मी टाळावं असं मला वाटतं. या पद्धतीने कोरोनाची परिस्थिती आणि राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाहीये तर कुठेतरी केंद्राकडून जास्त मदत व्हावी याची मागणी त्यांना लागते. कारण की एकूणच कोरोनामुळे उद्योगधंदे ठप्प आहेत. अशा पद्धतीने ही 3री आपत्ती आलेली आहे. म्हणून या 2-3 दिवसामध्ये राज्य सरकारच्याकडून याची पूर्ण माहिती आम्ही घेणार आहोत. पण जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याची जी शासकीय यंत्रणा
त्यांनी राज्य सरकारला सविस्तर माहिती सादर करण्याची जबाबदारी ते फार फाडली. ती फार फाडल्याच्या नंतर मग काय रिक्वायरमेंट आहे हे कळलं तर त्यानंतर आम्ही हायएस्ट लेवलला दिल्लीमध्ये लोकांशी भेटतो आणि बोलू. आज अपुऱ्या माहितीवर बोलणं मला योग्य वाटत नाही. सर, अनेक नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण सरकारला मार्गदर्शन केले आहे. या प्रकरणात आता काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? तुम्ही काय सरकारला सूचना करणार आहात? त्यात कुठल्या प्रमुख सूचना? नाही, आता कसं आहे, दोन गोष्टी आहेत की आता कसं झालं, गेल्या वर्षी रायगडला प्रॉब्लेम होता, त्याच्या आधी बधिकाची आणखी प्रसिद्धी वाढायला होती. म्हणजे आता या 2-3 वर्षात माझ्या मते रायगड आणि या भागाचा हा तिसरा प्रसंग आहे. ते पुन्हा होते आणि त्या दृष्टीने आपल्याला काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि ती काय घेता येईल, काय करता येईल, हे ज्यावेळेस संबंधीचा होत येईल, लक्षात होत येईल, त्यावेळेस बसून चर्चा करता येईल. लसीकरण नंतर विचार म्हणजे आता त्यांनी मला नोंद साठवली की व्हॅक्सिनची या संबंधीची गरज आहे, तिची पूर्तता करण्याची आमची तयारी आहे. फक्त राज्य सरकारला आवश्यक तिथं व्हॅक्सिनचा साठा हा केंद्राकडून द्यावा आणि राज्य सरकार याच्या पूर्ण तयारीने काम करायला तयार आहे. आतापर्यंत 1 कोटीच्या पेक्षा 4 कोटी 4.5 कोटी लसीकरणाचा कार्यक्रम राबवला आलेला आहे आणि आणखी राहिलेल्या राबवायची किती तयारी. त्याची चर्चा इथं मी करणार नाही. त्याच्यासाठी आमचं व्यासपीठ सध्या चालू आहे, म्हणजे चालू राहील तेव्हा त्याची चर्चा घेतली. आज या ठिकाणी पूर, महापूर, त्याच्यामुळे होणारं नुकसान, बाधित झालेले लोक याच्या बाहेर जाण्याची माझी इच्छा आहे. मात्र सरकारी पक्षाचं एकही आमदार पण नाहीये. जे भाजपचे निलंबित आमदार आहे आशिष शेलार यांना सोबत घेऊन गेलेला आहे. संविधानिक आहे काय? राज्यपाल आज पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेले आहेत, मात्र सोबत जे भाजपचे निलंबित आमदार आहेत आशिष शेलार यांना सोबत घेऊन गेलेले आहेत. सरकारी पक्षाचं प्रतिनिधी म्हणून नाही. ठीक आहे, त्यांना ज्यांचा विश्वास असेल त्यांना घेऊन गेले. त्यांच्यामार्फत त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील त्या भावनेत ते गेले. पण मला त्यापेक्षा इथं जी केंद्राची मदत आली आहे ती मदत मिळून द्यायला राज्यपालांचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे. एनडीआरएफ का जो निकष है उसको लेकर राज्य सरकार लगातार कह रही है कि 12-13 का जो नॉर्म्स बनाया गया उस हिसाब से महाराष्ट्र में जो आपदा के बाद जो उसको राहत देना होता है वो कम है, इसलिए सेंटर को एनडीआरएफ की मदद का जो राशि है उसको बढ़ाने की जरूरत है. क्योंकि इस समय सेशन चल रहा है, क्या इस सीधी बात यह है कि टोटल लक्ष्य जब महाराष्ट्र सरकार के सामने आएगा कहाँ तक मदद करने की आवश्यकता है, कहाँ तक केंद्र सरकार से मदद की आवश्यकता है, ये टोटल नक्शा जब आएगा इसके बाद भारत सरकार के साथ बातचीत करनी होगी. मुख्यमंत्री वो करेंगे और हम जो पार्लियामेंट के सदस्य हैं इसे मदद करने के लिए उनको सहयोग देंगे. या जो कोई यहाँ से महाराष्ट्र से चुनते हुए खासदार है पार्लियामेंट के मेंबर है, भले कौन से भी पार्टी को हो और पॉलिटिकल पार्टी का सोच समझ न रखते हुए हम मिलकर यहाँ भारत सरकार की मदद कैसे मिलेगी इस पर ध्यान देंगे. ममता बॅनर्जी 5 दिवस 4-5 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची भेट घेतात. तुमची भेट आहे का त्यांच्यासमोर? माझ्या त्यांच्या एक गेल्या आठवड्यात फोन होता की मी येणार आहे आणि आपल्याला भेटायचं होतं, तर ते उद्या भेटतो. पूरग्रस्त भागातील गावांची कायम आता ज्यांना पुराचा धोका प्रत्येक पावसात ज्या गावांना पुराचा धोका असतो अशा गावांचं कायम स्वरूपी पुनर्वसन शक्य आहे का? काही
काही प्रमाणात शक्य आहे. आता माझ्या कानावरची एक गोष्ट आली की ज्या गावात सगळ्यात जास्त नुकसान झालं तळे, आता त्या ठिकाणी एक प्रस्ताव आला की पार्लमेंटचे एक सभासद आहेत संभाजी जागे, कोल्हापूरचे छत्रपती, त्यांनी असं सांगितलं की त्यांची एक जमीन आहे त्यांच्या ती द्यायला ती तयार आहे या कामाच्यासाठी. चांगली गोष्ट आहे, पण ती जमीन माहिती घेतली तर तळ्यापासून 20 मैला होत्या. माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे की लोक इतक्या लांब शिस्तीला तयार होत नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण गावाच्या जवळ त्यांची शेती ऊर्जेचं साधन असतं, ते सोडून 20 मैला जायला सहसा त्यांची तयारी होत नाही. त्यामुळं राज्य सरकारला हाच विचार करावा लागेल की जिथं नुकसान झाले त्याच्या जवळपास तुझं जागा आहे का, ती जागा बघून ते ठिकाणी व्यवस्था करता येईल. ज्या वेळेला लातूरचा भूकंप झाला त्यावेळेला नवीन गावठाण उभं करण्यासाठी गावाच्या जवळ साधारणतः 1 किलोमीटरच्या आसपास या जागा आम्ही शोधल्या, त्या लोकांनी पसंत केल्या आणि त्या ठिकाणी काही 80,000च्या पेक्षा जास्त घरं आम्ही बांधू शकतो. मला वाटतं त्यापेक्षा महत्वाचा प्रश्न आहे. सर, संजय राउत जी ने कहा है कि उद्धव ठाकरे जी का नेतृत्व राष्ट्रीय नेतृत्व कर सकता है, इस पर आप क्या फील करते हैं? हमें खुशी है कोई भी महाराष्ट्र की कोई भी व्यक्ति नेशनल लेवल पर नेतृत्व करने के लिए आगे जाती है, लोगों का समर्थन मिलता है, तो हमें खुशी. तुम्हाला सांगितलं आता या पुराचं बाहेर जाऊन आलं. फिर आप मेन इशू से आप दूर जा रहे हैं. देखेंगे हम कल मिलने वाले, कल मिलेंगे. पुनर्वसन को लेकर जैसे तलीय गांव को पुनर्वसन को लेकर क्या कोई खाका राज्य सरकार की तरफ से आपको डिस्कस किया गया है कि किस तरीके से वहाँ उस इलाके का, क्योंकि अकेले तलीय में नहीं अगर बगल भी कोल्हापुर में किस तरीके का लैंडस्लाइड हुआ है, जब कोई भी गाँव का पुनर्वसन करने की नौबत आती है तो बहुत समस्या आती है, क्योंकि लोगों को अपना गांव, अपना घर, अपनी जमीन, अपनी खेती वाली छोड़कर जाने की उनकी तैयारी बिल्कुल रहती है. शुरू में लोग बोलते हैं, बाद में ना बोलते हैं, इसलिए ये समस्या आएगी. मगर लोकल लीडरशिप है, इसी मदद लेकर लोगों को कॉन्फिडेंस में लेके उस रास्ता निकलना होगा और अच्छा पुनर्वास हो जाएगा. इस पर ध्यान देना होगा. पवार सर, एक असं म्हणणं आहे की आपत्ती आणि सगळ्या संकटामध्ये सरकारचं प्रशासनावर नियंत्रण नाही आहे, कमांड नाही आहे, असे आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे आणि आम्ही वेटिंगवर आहोत आमच्यावरती सरकार द्यावं, अशा प्रकारचं जे वातावरण होतं आहे त्यामध्ये जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणं आणि न पोहोचणं याबद्दल आपण काय? साधी गोष्ट जे लोक वेटिंगवर आहे त्यांची नोंद लोक घेत नसतात, त्यांना वेटिंगवर ठेवतात. त्यामुळे त्याची काही चिंता करू नका, जनतेला त्याचा काही परिणाम होत नाही. लोक असं म्हणतात की आज आमचं दुखण्याची दुरुस्त करा, तुमचा वेटिंग पिरियडची तुम्हाला जी चिंता आहे त्याची चिंता आम्हाला नाही. सर, बीजेपी के नेता आरोप लगाते रहे कि मदद लोगों तक जब पहुंचानी थी उसमें 2 दिनों की देरी हुई है. क्या आप संतुष्ट है राज्य सरकार के कामकाज से? राज्य सरकार के कामकाज से क्या आप संतुष्ट है? क्योंकि बीजेपी आरोप लगा रही है कि 2 दिन देरी से मदद पहुंच जाएगी. जब वहाँ पानी होता है, बाढ़ आती है, तब लोगों को बचाना, इसको प्रायोरिटी देनी चाहिए. या जैसे आज हम मदद वहाँ भेजना चाहते हैं वो करें, उसमें प्रायोरिटी जिसकी है, इससे वहाँ की लोकल एजेंसी, पॉलिटिकल लीडर और स्टेट गवर्नमेंट सभी ने मिलकर काम किया है. इसमें किसी चुनाव करना ठीक नहीं, ये आपत्ति है. इस आपत्ति से लोगों को कैसे बचा सकते हैं इस पर ध्यान देना इसकी आवश्यकता है. थैंक यू.
one question on expert study committee. बसून काय यार उचलू नका लगेच. Expert study committee on flood mitigation chaired by one Mr. Badner. I think he is a bureaucrat. They had recommended many steps for flood mitigation. One of them was removing encroachment in the water meandering and the natural flow area. Has anything been done? Sorry, sir. Sir, I'm ITV New York. I'm a foreign correspondent in India. Sir, my name is Anand. ठीक है, इसमें एक बात है कि जैसे मैंने कहा पहले कि हर रिवर के बारे में डेंजरस लाइन सरकार की तरफ से तय की है। इस लाइन के अंदर लोगों ने मकान बनाए हैं, इसकी कीमत देनी सकती है। जब राज्य सरकार बैठेगी आगे का फैसला करने के लिए, इसकी पॉलिसी तय करने के लिए, तब ये डेंजर जोन में जो मकान आते हैं इसके बारे में उन्हें सोचना होगा। थैंक यू। Sir, one more question, sir. Sir, last question. फोटो प्रश्न. Question, last question. खाली बसा. मोबाईल प्रश्न. Sir, will you take one more question, sir? मित्रा थोड़ा साइड आहे. मोबाईल नीचे बैठ. काय करता? साइड प्रश्न. हां बस. मोबाईल. अशा खाली बघ. मोबाईल बाजूला. विकासाचा ध्यास म्हणजे